तुम संग है. चिखल पाणी, माय गॉड. पण कारण काय ते पाणी टाकल्याचं? हा, तो यारो इतने जुदा रंग है. बराच एरिया झाला, बराच. पाणी का टाकलं खूप उडायचं पाठीमागं रस्त्याचं काम चालू आहे. मग आता जाणारं आता बाईक वरनं जाणार धूळ इतकी प्रचंड धूळ असते की समोरचं दिसत. हां, त्याच्याकडे टाकलं. प्रॉपर भंडारची, पण त्यांचं बचपन इथंच गेलेलं आहे. अच्छा. आणि नेमकं इथे काय तुमची शेती वगैरे? शेती आहे ना, तरी ते डाळिंब, कांदे. सांगा ना मला काय काय माहिती. मी त्यासाठी मी ज्या 3 पदयात्रा केल्या ना ते एक्सप्रेस हायवे. आत्ता मी फक्त महाराष्ट्रातून चालतो आणि कारण एवढंच की शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी मी बाहेर पडलो आहे. माझं वय आता 73, पण शेवटची ऊर्जा आहे ना माझ्या श्वासापर्यंत, तेपर्यंत काम करायचं. मग मला जाणून घ्यायचं की शेतकरी नेमका काय. बऱ्याच शेतकऱ्यांची धुळधाण झालेली आहे. जवळजवळ 90%. हां, ते तुम्ही मोकळेपणाने बोलावं अशीच माझी इच्छा असते. जसा आता एक्सप्रेस हायवे सोडला ना गुजरातकडे जाणारा, तो सोडला तेव्हापासून मी लगेच महिलांना भेटतो, शेतकऱ्यांना भेटतो, जिथे जिथे आत्महत्या केल्या आहेत त्या मुलांना जाऊन भेटतो, शाळा कॉलेजमध्ये जातो, वृद्धाश्रमांना भेटतो. कारण काय, त्याशिवाय समजणार नाही. समस्या जवळजवळ 15-1 शाळा झाल्या माझ्या, हो की नाही. मग निसर्गावर डिपेंड आहे शेतकरी. हां, जर निसर्गाने हानी केली तर शेतकरी बुडू शकतो. त्याला पर्याय फक्त एकच असतो. जर समजा कर्जबाजारी झाला तर त्याला पर्याय फक्त एकच, आत्महत्या करायची. पर्याय नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, गव्हर्नमेंटचं लक्ष शेतीकडे सध्या नाही आहे आता. हां. जर स्थिर भाव सध्या आहे, पूर्वी काही होती का? नाही, आता बी नाही आणि पूर्वी काय परिस्थिती? नाही, पूर्वी बी जो रेट आहे कापसाला भाव, मक्यांना भाव जो आहे तो त्याच्यापेक्षा डाऊन झालेला आहे आता. त्याच्यापेक्षा डाऊन. हा, म्हणजे खर्च वाढला, हां, खर्च दुप्पटने वाढला हां. आणि उत्पन्न 1% घटलं. नाही, पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये थोडा फरक आहे का? नाही, फरक काहीच नाही, सेम आहे. कारण उत्पन्न वाढते, हां, पण जी बाजू पाहिजे ना आपल्याला, जी उत्पन्नाची बाजू पाहिजे, जो पैसा बनवायचा आहे तो पैसा बनत नाही. अच्छा. म्हणजे शेती आता मजुरी जवळजवळ 400-500 रुपये शेती मजूर म्हणून राहिला. हां, खाद्याची कोण घ्यायला गेलं तर ती 19 रुपयाला पडते. एक फर्टिलायझर 200 लिटरचा बॅरल जरी आपण फवारण्यासाठी भरला तो कमीत कमी 4,500 रुपये बॅरल लागतो. मग त्याच्यात मजुरी किती काढायची, भांडवल किती टाकायचं आणि बेनिफिट उत्पन्न जे निघालं त्याला जर व्यवस्थित रास्ती भाव भेटला तर माणसाला समाधानी चांगलं वाटतं. म्हणजे मजूर बी खुश असतो आणि शेतकरी बी खुश असतो जर शेतीमालाला भाव भेटला तर. जर शेतीमालाला भावच भेटला नाही तर फक्त मजुरीच निघते, त्याच्यात दुसरं काही निघतच नाही. पण आता जे पोरं आता एज्युकेशनला जर पोरं शाळेत टाकले तर पोरांचा जो खर्च पाहिला आता सगळे प्रायव्हेट, म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणीच म्हणत नाही की माझा पोरगा तिथं टाकून तिथं शिकू असं. त्यानंतर आज SKD कॉलेज, त्यानंतर KK वाघ, संदीप फाउंडेशन. आता संदीप फाउंडेशनची जर पोरगाला किंवा मुलीला टक्केवारी चांगली पडली तर तो टक्केवारी तो निघून जाते. पण प्रायव्हेट संस्था असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला 3 लाख रुपये लागतीलच. हां, तुम्हाला टक्केवारी राहू द्या नाही तर नका राहू द्या. जर समजा इकडे शेती मालाचा भाव राहिला आणि तर ते तिथंच त्यांनी 3 लाख रुपये मागितले, कोणत्या पद्धतीने द्यायची. तो शेतकरी काय करतो, थोडंफार घरात पत्नीचं सोनं म्हणा किंवा कोणापासून नातेवाईकापासून बँकेपासून नोंद उचलतो पोरां. म्हणजे काही काय ना तर त्याच्या पायावर तो बेसिक उभा राहील बा. बरोबर. पण समजा जर इनकेस पोराची तिथं बुद्धीच चालली नाही आणि पैसे जर भरून दिले म्हणजे ते बी एक शाश्वती नाही माणसाला. बरोबर आहे. म्हणजे तिथं बी शेतकरी डबमध्येच आहे.
हम्म. आणि त्याला समजा डिग्री करून दिली, सगळं करून दिलं, त्याला जर 10,000 रुपये पगार राहिला, हम्म. ते 3-4 लाख रुपयाचा समजा 3 वर्षाचा डिग्री किंवा कोर्स राहिला म्हणजे 9 लाख रुपये जाणार आहे. हो. आणि 9 लाख रुपये समजा त्याला 10,000 पगार राहिला, तो पोरगा काय भविष्य, त्याचा उज्ज्वल काय करू शकणार आहे? बरोबर. ही बी एक मोठी समस्या आहे. एकंदरीत जर पाहिलं ना तर शेती हा जो व्यवसाय आहे, हा. हा पूर्ण निसर्गावर डिपेंड आहे. हो. निसर्गाने जर त्याला साथ दिली तर तरच त्याला काहीतरी मिळू शकतं. पण ह्या साधारणतः 20-25 वर्षापासूनची अशी परिस्थिती तयार झालेली आहे की शेतीला टायमिंग राहिलेला नाही, वेळ नाही. हा, त्याचं जे चक्र होतं ते बदललंय. ते बदललं. 3 महिन्या 4 महिन्यामध्ये जे चक्र बदललं, Correct. 4 महिने उन्हाळा, 3 महिने हिवाळा, पावसाळा, हा जो ऋतुमानाचं जे चक्र होतं ते बदललं. तसं पाहिलं तर तो एक मोठा विषय आहे, हो बरोबर. कारण पर्यावरणाचा विषय आहे तो. पर्यावरणाला, मानव आणि पर्यावरण हा जर विषय घेतला तर तो त्याला अभ्यास बरं, करायला बरोबर. किती वर्ष लागतील हे सांगता येत नाही. पण तरीसुद्धा शेती हा व्यवसाय जो आहे, आता भारत हा देश शेतीप्रधान आहे, बरोबर. म्हणायला शेतीप्रधान आहे, पण त्या शेतकऱ्याकडे तो काय करतो, केव्हा काय करतो, रात्री पहाटे पाणी भरतो, सगळं करतो, माल पिकवतो, त्याच्या मालाचा रेट बनवणारे लोक दुसरे, हा. म्हणजे मलई खाणारे ते, बरोबर. याने पिकवायचं, त्यांनी मलई खायची, आणि पुढे जाऊन मग त्याला त्याच्या हातात काय पडतं पण बरं. मेन सरकार आहे ना मध्ये कुठे. सरकार फक्त बोंबा मारतं. हा. प्रत्येक टीव्हीला, न्यूजला, सगळ्या ठिकाणी बातम्या फक्त उठले का शेतकरी, हम्म. शेतकऱ्याचं हे करू, ते करू, ते करू. कुठल्याही प्रकारचं नियोजन लागत नाही, होऊ नये, आणि सर्वसामान्य जनता त्याला बळी पडते. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. पण शेती हा व्यवसाय करणाऱ्या लोकांना असं वाटतं आता शेती नको, काहीतरी करावा उद्योग. पण मग जे लोक थोडेसे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे गेले, त्या लोकांनी थोडंसं कुठेतरी मॅनेजमेंट करून ते पोरं लागले, ते शिकले, ते पैसा कमवतात. अशा पद्धतीचे जे धोरणं चालले हे नको पाहिजे. आणि जिथं जिथं ज्या ज्या अडचणी येत असतील त्या ठिकाणी सरकारने लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आणि तेव्हा जे लक्ष गव्हर्नमेंट देईल त्या पद्धतीने चालेल, या गोष्टी चालल्या पाहिजे. कारण याला एक गव्हर्नमेंट आणि निसर्ग या 2 गोष्टीवरच शेतकरीचा अवलंबून आहे. आणि त्याच्यावर जर या लोकांनी लक्ष दिलं तर तो कुठेतरी तरी समाधान. मला जाता थोडं विचारतो की शेतकरी म्हणजे नेमका शेतकरी कोण, आणि आत्महत्या करणारा शेतकरी कोण, आणि शेतमजूर कोण, या तिन्ही भूमिका मला समजायला पाहिजे. विषय असा आहे, शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे शेती आहे तो शेतकरी, ज्याच्याकडे 7-12 आहे तो शेतकरी. बरोबर आहे. अर्थात 7-12 प्रत्येकाकडे आहे असं काही नाही, जो शेती करतो त्याच्याकडे आहे. दुसरी गोष्ट, जो मजूर करतो तो आपण जे म्हणतो बॅकवर्ड म्हणजे आदिवासी, आमच्या भागामध्ये भिल्ल समाज आहे, जे मजुरीच करतात. त्यांच्याकडे शेत्या आहेत, काहींकडे नाही, त्यांना कंटिन्यू मजुरीच करावी लागते. आणि तिसरा प्रश्न तुमचा जो राहिला की कोणता होता तो, आत्महत्या करणारा शेतकरी नेमका कोणता. आत्महत्या करणारा शेतकरी तो काही ऑलरेडी समाजामध्ये नाहीये, हा. पण त्याच्यावर जशा जशा पद्धतीने प्रसंग येतो तसा तसा तो आत्महत्येकडे प्रवृत्त होतो. तो आता मी शेतकरी आहे, माझ्यावर समजा असेल बँकेचं 2-5-10 लाख रुपये कर्ज आहे, असेलच का. असेलच, प्रत्येक शेतकऱ्यावर आहेच, अच्छा. कोणीच असं असं आहे. नाही. हा, मला हसू आलं थोडं, पण अतिशय वाईट अवस्था आहे. कारण कसं आहे माहितीये का, आता हा. ह्या वर्षाची कंडिशन घ्या तुम्ही. आता कांदे मागच्या वर्षी काढले, ते मार्केटला आज 4 रुपये किलोने विकले जात आहेत. हम्म. आणि होलसेल रेटमध्ये बाहेर मुंबईला जर गेले 10 रुपयाने मिळतील, आम्हाला किती मिळतात, 4 रुपये. आता एका क्विंटल कांदे पिकवायला कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे त्याला 2000 रुपये खर्च जास्त. एका क्विंटलला, टनाला नाही. मग 2000 रुपयामध्ये आम्हाला जर 400 मिळत असतील, 1600 रुपयाचा तोटा आहे. हो. आम्ही गव्हर्नमेंटचं कर्ज किंवा बँकेचं कर्ज कसं काय फेडायचं, आणि बँकेवाले तगादा लावतात, कर्ज फेडा नाही तर मग आम्ही निलाव करू. मग अशा पद्धतीने त्याच्या जो कर्जबाजारी होत जात होतो, आणि मग नंतर त्याला पर्याय तेवढाच उरतो की आत्महत्या. म्हणजे आयुष्य जगायला त्याला मार्गच नसतो, मग पर्याय शोधतो तो. असं हा एक मुद्दा त्याच्यात निघतो. असे हे 3 मुद्दे एकमेकावर डिपेंड आहेत. शेतकऱ्याला पैसे मिळाले तर मजूर खुशी,
मजुराला पैसे मिळाले, मजुराला पैसे मिळाले काम करतील, शेतकऱ्याला मिळाले काम म्हणजे समाधानी राहील, तो आत्महत्येकडे जाणार. बरोबर. आणि गंमत काय सर, जेव्हा शेतकरी बँकेत जातो कर्ज घ्यायला त्या पिरियडला काय करतात ते, त्या शेतकरीचं 7/12 आणि त्याचा विमा ते पहिले ऑलरेडी काढून ठेवतात. जी व्यक्ती जी शेतकरी आहे तो तर मृत्यूमुखी पडतो, तो एक मार्गाला निघून जातो तो, पण त्याचे जर विमा भरलेला असतो तो बँकेला, तो पैसा बँकेला मिळतो असतो, हां पण त्याला बेनिफिट त्याला मिळत नाही. बरोबर. ते शेती करणं एवढं बी सोपं राहिलेलं नाही आहे, कारण रात्री पहाटे त्याला वीजची संगे संपर्क, सर्पसंगे संपर्क, त्यानंतर आता बिबट्यांचा हल्ला चालू झालेला आहे. म्हणजे तो शेतकरी बिबटे बाहेर का येतात? कारण आपणच त्यांच्या याच्यात मी बोललो अगोदर. आलेलो मानव असं म्हणजे सोचो तो यारो इतने जुदा रंग है, हम तुम मिल जाए तो ये दुनिया दुनिया बदले, हम तुम मिल जाए तो ये दुनिया दुनिया बदले. अगोदर मला जेवायचं, कशामध्ये माझं लक्ष नाही. हमने क्या बोला था मालूम है ना? भी नहीं ना उधर। ए, भाजी कम करो, इतना नहीं चाहिए. कोई नहीं तो जितना चाहिए उतना ले लेना, हाँ बस. बाकी का आप रख झोप येते आता सगळं. उद्याही करायचं है. मेन अरुण, जी बाबा. मैं उसके सामने ही बोलता हूँ और पीछे भी हाँ एक ही है. हाँ मेरा जो चलना शुरू हो गया है, चलना चालू है हाँ अरुण, हाँ बराबर रात को बराबर पाओ ये कर. बहुत फर्क है, बहुत फर्क है. ये तो कैसा चल सकता है फिर? यस, असंच चांगलं पाहिजे बाबा. माणसं आता सध्या असंच आहे. धन्यवाद आपका. भरपूर पूरी तुमले बहुत आई बहुत. आई पिशवी भी ले जा. वो बाबा आए अभी इधर गांव में, उन्होंने हमें कांदा दिया. मुझे लग रहा है 10 किलो है ये पूरा. देख मी एक फक्त पदयात्री आहे. आपण निघालो कुठे काही अंतरावर काही लोक भेटतात, त्यांच्याशी संवाद होतो. पुन्हा गाडी लावायची असते ना, मग पुन्हा ती गाडी कशी लावायची त्यासाठी पण लोकांशी बोलावं लागतं. तेव्हा याच पद्धतीने आपली भेट झाली. मग बरेच आपली चर्चा झाली. तुमचा मुलगा, नंतर दुसरे कोण, कैलास, मस्त सगळी चर्चा झाली. कशावर? शेतकरी, आत्महत्या, शेतमजूर आणि सरकार या सगळ्याविषयी आम्ही चांगल्या पद्धतीने चर्चा केली. त्यानंतर आम्ही म्हटलं, ठरवलं आता थोडा नाश्ता तर घ्यायचाच आहे. मग तुम्हाला मी म्हटलं नाही, आम्ही तुमच्या घरामध्ये आलो, तुम्ही आमच्या घरामध्ये थोडा वेळ आहे. मग तुम्ही आले, हो की नाही? मग इतकं झालं की तुम्ही म्हणाले आता आमच्याकडून कांदा घ्या. ठीक आहे, आम्हाला लागतोच, हो की नाही? त्यात काय, हो की नाही? नंतर आपण काय मागायला गेलेलो नाही, हो की नाही? पण देतात ना प्रेमाने, हो की नाही? शेतकरी काय, हो की नाही? प्रेमाने देतात. आता ते काय म्हणाले, लोणचं देऊ थोडं. आता अरुणला विचारलं, म्हटलं अरुण चालेल ना लोणचं घ्यायचं का? घेऊया, चालेल. 4 महिने आपल्याला बाहेरच. पुन्हा काय म्हणाले, गाजर काहीतरी आपण देऊ. ठीक आहे, भाजी आम्हाला आवडेलच ना. काय हे बघा, जे प्रेमाने येतं ना ते घ्यायचं, मागायचं तर नाहीच. बरोबर, आपण लहान मुलांना नाही ते तेवढे शिकतो. माझ्याकडे बरेचसे ट्राय मेहनतीचे कुस्ती करायचे वगैरे व्यायामाचे प्रकार आहेत. अच्छा, खूप करतो. चांगलं आहे. आज बी जी गोष्ट कोणावर होत नाही ती मी स्वतः करतो, विहिरीत उतरू. तुम्ही काय म्हणाले, कळसापर्यंत तुम्ही जाता, काहीतरी ऐकलं मी. कळसापर्यंत? हो, झेंडा लावायला मंदिराचे कळस असतो हा झेंडा लावायला. हा, ते मला दे अंडी फोडायला. दहीहंडी हो, 3 वर्ष या वयात. या वयात नाही, पण माझ्या याच्यात मी 3 वर्ष दे अंडी फोडली. अच्छा, तरी माझे ते रनिंग त्यावेळेस 55-60 असे. तुझं काय ना?
रोशन उत्तम शेतकरी आहे. डाळिंबचा बाग वगैरे सगळं. हे जवळच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना, तिथं समाधी. डांबरटच आपल्यासारखं एकदम सज्जन. ते महत्वाचं. त्याच्यामुळेच मी थांबून घेतो थोडंसं. येस, छान आहे ना, आवडलं मला. आज मुक्कामी राहावं असं मला वाटतं. खरं जरूर. आंघोळ वगैरे करा, तिथे पाणी आहे, सगळं आहे. हा आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि आता मला दिसतंय पुढे घाट येतोय. बहिराणीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. हम तुम संग है, कितने ढंग है. हम तुम संग है, कितने ढंग है. धरती पे अपनी सोचो तो यारो, इतने जुदा रंग है. हम तुम मिल जाए तो ये दुनिया दुनिया बदले. हम तुम मिल जाए तो ये दुनिया दुनिया बदले. विश्रांती ते गाडी, नाहीतर असं चालेल. मजा आहे की ना. असे लोक भेटतात ना, प्रेमाचे संवाद होतात म्हणून. त्यामुळे आपल्याला एनर्जी ताकद मिळते. बरोबर आहे. उन्हामध्ये मी चालू शकतो. आम्ही साक्रीकडे वाटचाल करतोय आणि धुळे आलं. नाशिक मागे गेलेलं आहे आणि धुळ्यामध्ये वाटचाल सुरू झालेली आहे. कैसा बात है. मग जोरदार. बिल्कुल, फिर आज मजा. चाहे कोई भी मुश्किल हो तो ठोकर में रख ले. हम ब्लॉग चालू. सर पैसा देतो. कॅमेरा चालू आहे आमचा. नोट कैसा दिवा आंटी. ब्लॉग युट्यूबवर जातात. काय डोंबिवलीचा विद्यार्थी चॅनल आहे आणि पूर्ण महाराष्ट्र फिरतोय बघा. हॅलो, आनंदाची गोष्ट म्हणजे नाशिक गेलं आणि आता धुळ्यामध्ये प्रवेश केलेला आहे. भेड या ठिकाणी आम्ही मुक्काम केलेला आहे. विशेष म्हणजे आज मी बऱ्याच दिवसांनी 30 किलोमीटर चाललो आहे. म्हणजे माझी तब्येत पूर्वत झालेली आहे. मला आनंद होईल आणि मला इथं जाम आनंद झालेला आहे. आणि सगळे काळजी घेतात, माझे साथीदार आहेत ना, चांगली काळजी घेतात. ठीक आहे, ओके, गुड नाईट.